त्यांनी 21 पॉईंट दिलेले आहेत. ते 21 पॉईंट 24 ठिकाणी असणार आहे आणि या 24 ठिकाणी आपल्याला केंद्र रस्ता भेटतो आहे. रस्त्यासाठी त्यांची जमीन घेतली जाईल, त्यांना आपल्याला करताना म्हणून जमीनच परत द्यायची आहे आणि ती जमीन जी द्यायची आहे ती नोडमध्ये दिली जाईल आणि म्हणून नोडसाठी सुद्धा आपल्याला जमीन संपादन करायचं आहे. म्हणजे नोड आणि रोड हे एकमेकांशी या प्रकारे संबंधित आहेत. जर लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला नोड नको आहे, आम्हाला नवनगर नको आहे, आम्हाला संस्कृती नको आहे, तर संस्कृत्या हा रस्ता किंवा हा प्रकल्प मुळाला मंजुरी न होते किंवा भूसंपादन कायद्याखाली लोकांच्या ज्या तक्रारी आहेत किंवा ज्या अडचणी आहेत ते आपण भूसंचय पद्धतीमुळे खूप त्याच्यावरती आपण मात करू शकलेलो आहोत. आपल्याला माहिती असेल आंध्र प्रदेशमधला जो अमरावती नवीन जिल्हा झालेला आहे, तिथं या पद्धतीने जमीन संपादन करून किंवा भूसंचयन करून जो प्रोजेक्ट केला तो 100% यशस्वी झाला. तिथे अतिशय सुपीक अशा जमिनी लोकांनी या प्रोजेक्टसाठी नागपूर खालूनच पोहोचून येतो आणि ठाणा सर वन लुक आहे सर ठाणा मला ना प्रश्न कळला नाही आहे आणि मला आणि त्यामध्ये जर समजा नकारात्मक ठराव किंवा नकारात्मक जर आला तरी नकारात्मक ठराव असेल तर परत जिल्हाधिकारी महोदय हा आपण जर पाहिला तर पूर्ण ग्रीनफील्ड मधून आहे. ॲडजॉइनिंग रोड आता जो जातोय त्याच्या लगतच्या बाजूला आपण पाईपलाईनला डिस्टर्ब करून किंवा असं काही करत नाही आपण. हा प्रोजेक्ट जर आपण पाहिला तर ग्रीनफील्ड मधून आहे. नंबर 1. नंबर 2, याचं अलाइनमेंट करताना अत्यंत तांत्रिक पद्धतीने उच्च दर्जाचे टेक्नॉलॉजिकल एक्सपर्ट पार्टनर म्हणून MSRDC घेतलेले आहेत. त्यांचे नाव सांगतील आपल्याला. आणि नंबर 3, याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की वनजमिनी आहेत, गावं आहेत, हे कमीत कमी डिस्टर्ब व्हावं. आणि आपण आधीपासून सांगतो की हे भूसंचय लँड पुलिंग आहे. त्यामुळे आपण प्रत्येकांची गर्दी आणि प्रत्येकांची विनंती लक्षात घेऊन आपण पुढे जातो. ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला NH 626 ते 706 अशी 80 किलोमीटरची आपल्याला लांबी म्हणजे शहापूर, भिवंडी, कल्याण हे 3 आपले स्पॉट त्याच्यामध्ये होतात. त्यामुळे हे आपण जे पेसाचे बाकीचे विषय जे घेतात त्याच्यामध्ये फार कमी आपल्याला हिंड्रन्स येईल त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, शहापूर हा पूर्ण इको सेन्सिटिव्ह एरिया आहे. त्याचं एक गाव तर भूकंपाचं केंद्रबिंदू आहे. कंटिन्यू लागून त्याच्यात विनंती होतं कलेक्टर साहेब तर देखील फक्त आपण प्रश्न विचारताना आपली जर ओळख करून दिली तर सोपं होईल. नंबर 2, आपण विषय होता की शहापूरचा प्रश्न एवढे आणि महत्वाचे आहेत की ते सॉर्ट आउट झाल्याशिवाय आपण परत एक पुनर्वसनाचा प्रश्न नवीन आणत आहेत. त्यामुळे प्रशासनावर विश्वास आहे की नाही. आणि दुसरा पहिला प्रश्न काय होता की काही गाव असं आहे ही गोष्ट जी आपल्याला हा ग्रीनफील्ड आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीला हा प्रकल्प होता 20,000 कोटीचा झाला. मला वाटतं आता 36,000 कोटीपर्यंत 31,000 कोटीपर्यंत गेलेलो आहात. तर याचे कारण की याच्यामध्ये पूर्ण सगळ्यांची सहमती घेतल्याशिवाय आणि कोणत्याही कायद्याचं पालन केल्याशिवाय कोणी जाणार नाही. एखादं गाव जर इको सेन्सिटिव्ह रोडमध्ये असेल, एखादी रोड सेक्शन असेल तर नक्कीच त्याचा विचार करून आपण बाजूने नगरच्या भागातून जाऊ. त्याच्यामध्ये आपण तो नक्कीच त्याच्यामध्ये अडचण करायची गरजच नाही. टेक्नॉलॉजी आपली आज एवढी प्रगत आहे आणि जेव्हा मी आता सांगितलं की आपण 21,000 कोटीचा प्रोजेक्ट करतोय मागणी आहे आणि त्यांना जेव्हा आपण औरंगाबाद किंवा इतर ठिकाणी जागा घेतो ते तयार होत नाही. कारण लॉजिस्टिक बरोबर झाली, इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर आहे. हा जर आपण पाहिला मुंबई ते नागपूरचा क्षेत्र तर याच्यामध्ये ते एखाद्या कंपनीची 500 एकर माहिती मला असं काय हायकोर्ट बरोबर जागा मागितली होती काय तरी निवडणी जेव्हा 500 एकर जागा मागितली आपण जागा घेतली आणि मग ते आपण न्यूयॉर्कला घेतलं. न्यूयॉर्कच्या क्रमांक करायचं आणि त्यांना आपण जर औरंगाबाद आणि इतर ठिकाणची जागा दिली होती तर त्यांना लॉजिस्टिक आपण करतो मुंबई किंवा कोर्टपर्यंत पोहोचायची गेलो तर
जोपर्यंत आपण देशाची आर्थिक स्थिती जर आणखी प्रगत करायची असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्त्वाचं करावं लागतं. आणि ज्या जलदगतीने आपण जर पाहिला तर भिवंडी सातार पुण्याचा भूमिपुत्राचा भाग हा जो इंडस्ट्रीमध्ये जो गोळ झाला त्याच्या टेक्नॉलॉजीचा बिलकुल यूज वापरून सगळं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला की शहापूरमध्ये गेले 25 वर्ष पुनर्वसनाचे प्रश्न आहेत. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की शासनाची प्रमुख भूमिका अशी आहे. मला तर आता 4 महिने झाली ते पाहिजे. आत्तापर्यंत आम्ही मार्गे राष्ट्राच्या सगळ्यांच्या मिटिंग घेतल्या आणि जे आजपर्यंत शक्य झालं होतं त्याची पहिलीच बैठक मुख्यमंत्र्यांसोबत 8 ते 9 तारखेला गेल्या महिन्यात झाली. त्याच्यामध्ये मार्गे रास्ता पाणीच्या महानगरपालिका देशात विक्टोरी जमीन या सगळ्या महानगरपालिकेचे ठराव झालेले आहेत त्या लोकांना नोकरीमध्ये घेण्याचे जुने आणि ते आपल्याला सांगतो की जोपर्यंत जुने प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करणार नाहीत आम्ही पुढे जाणार नाही. याच्याबद्दल पुनर्वसनाचे जे तुम्ही विषय काढले तर आमच्याकडे सॉर्ट आउट केले जाणे जरी आमचं नाव असतं त्याचे बाबत नाही तर आम्ही भारतीय मुख्यमंत्र्यांकडून नक्कीच ते देखील करतोय. आणि बाकी नगरच्या कल्याण योजने महानगरपालिकेपासून उल्हास नगरपासून ते बाकीच्या त्यांना पुनर्वसनाच्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या ते तयार आहे. इव्हन काल मध्यवर्तनाचे जे माननीय मुख्यमंत्र्यांनी नामकरणासाठी उपस्थित होते त्या बैठकीत त्यांनी सांगितलं की पूर्ण शहापूरला जो पाणी मिळत नाही काही मुख्य भाग आहे त्याच्यासाठी आपण उपाययोजना करीत आहोत. त्यामुळं शहापूरचीच मंडळी नाही की इतर लोकांनी देखील हे विचारात घेतलं पाहिजे. संपूर्ण जिल्ह्यात जर आपल्याला या ह्याच्यात विकास साधायचा असेल तर या काही गोष्टी कराव्याच लागतील. मात्र काही जुन्या पुनर्वसनाच्या कटू आठवणी शहापूरच नाही तर बऱ्याचशा लोकांच्या सभेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची कदाचित चिंता चुकीची नाही आणि ती नसावी म्हणूनच आम्ही सर्वप्रथम आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र समृद्धी महामार्गामध्ये आपण फार वेगळ्या पद्धतीने जातो. आपण लोकांना पुढे बोलवतो आपण त्यांचा विश्वास संपादन करतो. भूमी संपादन आपण नाही करतो आणि इथे आपण पॅटर्न हा भूमी संचयन करतो लँड पुलिंग करतो. त्यामुळे जे काय आपल्या शक्य आहेत जुन्या पुनर्वसनाच्या त्या नक्कीच आता बदल झालेला आहे. उदाहरण देतो औरंगाबाद ते अहमदाबाद पावरग्रीड कॉर्पोरेशन काम करते त्याच्यामध्ये देखील पहिल्यांदा भारतामध्ये क्रॉप कम्पेन्सेशन फंड दिल्या जातं. ठाण्यामध्ये आता भिवंडी पडगा कल्याण कोरबाड इथल्या 36 पोल आपल्याला करायची होती जिथे आपण क्रॉप कम्पेन्सेशन सोबत लँड कम्पेन्सेशन देखील घेऊ. सांगायचा मुद्दा हे आहे की सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांना केंद्र बिंदू लावतोय त्यांची जागा घेतोय तर त्या प्रकल्प असताना पहिलं केंद्र बिंदू बाजूला आपण जात आहे. असा विचार आहे की आज जशी कलेक्टर सरांनी मिटिंग घेतली तशी आपण दर महिन्याला भेटू सो दॅट काय होतंय काय अडचणी येतात हे सगळ्याच तुमच्याबरोबर भेटताना असा विचार आहे की आपण जो प्रकल्प करू त्याचा जास्तीत जास्त फायदा की ज्याची जमीन आहे त्याला मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा मी एकरामध्ये बोलतो समजा माझी 1 एकर जमीन असेल त्या 1 एकर जमीन जर मी प्रकल्पामध्ये माझी असेल तर त्याच्या बदल्यात मला 25% किंवा 30% अशी पूर्ण विकसित जमीन मिळते. माझी जिरायती असेल तर मला 25% मिळते. माझी बागायती असेल तर मला 30% मिळते आणि माझी जमीन जर कृषी समृद्धी केंद्रात असेल तर मला 30% मिळते. मग ती कुठल्याही प्रतीची जमीन असेल. केवळ मला 30% किंवा 25% विकसित जमीन मिळते एवढ्यावर आपण थांबता कामा नये. त्याचं कारण असं आहे की ही जी विकसित जमीन मिळते त्याच्या भोवती संपूर्णपणे आधुनिक सोयी सुविधा ह्या उभारल्या जातात आणि मग मला ते मिळतं. नुसत्या आधुनिक सोयी सुविधा नाही तर मला तिथे उद्योग येतात, मला हॉस्पिटल येतं, मला उद्योग करता येतो. तो एका वेगळ्या अर्थी माझं नवीन आयुष्य सुरू करता येऊ शकतं आणि केवळ मलाच नाही माझ्या मुलाबाळांना माझ्या पुढच्या पिढ्यांना याचा फायदा होऊ शकतो. ही दोन गोष्टींमुळे होणार. एक म्हणजे शासन जिथे सोयी सुविधा करेल त्यामुळे उद्योग येतील त्यामुळे तो शेतकऱ्याच्या हातात असं राहणार नाही असं त्याला भीती वाटते की माझ्या हातात काही नाही की माझ्या जमिनीचं मूल्य वाढावं का नाही. पहिल्यांदाच करत म्हणजे ही पाथब्रेकिंग गोष्ट आहे की शासन या गोष्टीचा एक नोंद घेतली आणि त्या शेतकऱ्याला एक हमी देते की बाबा रे त्याचं कॅल्क्युलेशन आहे. ते कॅल्क्युलेशन आपण GR जर पाहिला तर त्याच्यामध्ये समजू शकेल. एका विशिष्ट रकमेची
10 वर्षानंतरची शासन त्याला हमी देतं. शासन असं म्हणतं की तुझ्या जमिनीचं मूल्य वाढलंच पाहिजे. ते इतक्यापर्यंत जर वाढलं नाही बाजारभावानुसार तर आम्ही शासन म्हणून ती जमीन तुझ्याकडनं विकत घेऊ. म्हणजे तू आम्हाला विकू शकतो. विकत घेऊन काही कंपल्सरी नाही. तू त्याचं काय करायचं, तुला जर असं वाटलं की याचं मूल्य वाढत नाही तर तू शासनाला जमीन विकू शकतोस. आम्ही बांधील आहोत ती जमीन परत द्या असं हमीपत्र प्रकल्पाला जमीन आणि शासन ह्याचं ॲग्रीमेंट होताना शासन देतं आहे. की मला असं वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे आणि हे पहिल्यांदाच होतं. टार्गेट असं आहे की 2019च्या अखेरीला हा रोड मोटरेबल